तर आपण आता वळणार आहोत क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या नेचर ऑफ रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन ह्या टॉपिककडे. आपल्याला माहिती आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 हा जो जनरल फॉर्मॅट आहे, याचे जे रूट्स आपण काढतो आहोत अल्फा अँड बीटा, दॅट इज अल्फा इज इक्वल टू -b प्लस √b² मायनस 4ac upon 2a and beta is equal to -b minus √b² minus 4ac upon 2a. तर यामध्ये जो b² मायनस 4ac आहे, b² मायनस 4ac ह्या टर्मनुसार आपण ह्या रूट्सचे नेचर म्हणजेच बिहेवियर ठरवणार आहोत. म्हणजेच काय करणार की हा जो b² मायनस 4ac आहे याला आपण डिस्क्रिमिनंट असं म्हणत आहोत. डिस्क्रिमिनंट म्हणजेच याला डेल्टा असंही म्हणतात, डेल्टा, अँड त्याला आपण ह्या नोटेशनने दाखवत असतो. तर ह्या b² मायनस 4acचं म्हणजेच डेल्टाचं नेचर कसं आहे, तर याची किंमत म्हणजे ह्या डेल्टाची जी किंमत आहे b² मायनस 4ac ही जर ग्रेटर दॅन 0 शून्य असेल, b² मायनस 4ac जर शून्यापेक्षा मोठा असेल, तर रूट्स जे असतात, येणारे रूट्स म्हणजे तुमचं आन्सर जे असतं ते रियल असतं, म्हणजे ते आउटपुट जे आहे रियल आणि अनइक्वल असतं. येणारे जे नंबर्स असतील ते रियलच असतील, म्हणजे तुम्हाला ओळखायला सोपं जाणार आहे. बघा, ज्यावेळेस b² मायनस 4ac ची व्हॅल्यू जी आहे ही पॉझिटिव्ह असेल आणि नॉन झिरो असेल, तेव्हा रूट्स रिअलच असले पाहिजे आणि अनइक्वल असले पाहिजे. जर हा डेल्टा b² मायनस 4ac इक्वल टू 0, इक्वल टू 0 म्हणजे काय, याची व्हॅल्यूज पूर्ण 0 म्हणजे ही टर्म इथे ॲबसेंट आहे, दॅट टाइम रूट्स हे इक्वल्स असतील. रूट्स आर इक्वल्स अँड रियल्स. म्हणजे आता बघा, ह्या दोघंही अल्फा आणि बीटा ह्या रूट्समध्ये जर b² मायनस 4ac ही टर्म जर का पूर्ण 0 झाली आहे, तर तुमचं अल्फा कसा असणार आहे, फक्त -b हा 0 झाला म्हणजे -b अपॉन 2a असेल, अँड बीटा अल्सो ही टर्म 0 झाल्यानंतर -b अपॉन 2a. म्हणजेच when delta is 0 the roots are equal and real also. हे नंबर्स रिअलच असणार आहेत. आणि हा डेल्टा जर का b² मायनस 4ac बघा शून्यापेक्षा मोठा ही चेक केली, जर शून्याबरोबर असेल, पण आता जर का तो शून्यापेक्षा लहान असेल तर रूट्स जे आहेत आर नॉट रियल, रियल नसणार आहेत. आपण ह्या रूट्सचं बिहेवियर एका चार्टद्वारे बघूया. तर हा डेल्टा, याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या एकतर रिअल असू शकतात किंवा नॉट रिअल किंवा नॉन रिअल असू शकतात. आत्ताच आपण बघितलं आहे, एकतर रिअल असतील किंवा मग रिअल किंवा जेव्हा हा जो डेल्टा आहे तो 0 किंवा शून्यापेक्षा मोठा, दॅट मीन्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असेल, त्यावेळेस याच्या व्हॅल्यूज रिअल असतील. आणि हा डेल्टा जर का लेस दॅन 0 असेल तर तेव्हा तो नॉट रिअल असणार आहे. मग आता ग्रेटर दॅन ऑर इक्वल याच्यामध्ये आपण विचार करू शकतो की समजा हा ग्रेटर दॅन 0 असेल तर आणि हा इक्वल टू 0 असेल तर, जेव्हा हा डेल्टा ग्रेटर दॅन 0 असेल, ग्रेटर दॅन 0 असेल, तेव्हा याच्यामध्ये परत आपण दोन प्रकारे त्याचे रूट्स कॅटेगराईज करतो. म्हणजे एकतर ते रॅशनल्स असतील किंवा इररॅशनल असतील. आता रॅशनल असतील कधी, ज्या वेळेस तुमचा डेल्टा म्हणजेच द व्हॅल्यू ऑफ b² मायनस 4ac, डेल्टा म्हणजेच b² मायनस 4ac याची जी व्हॅल्यू आहे इज परफेक्ट स्क्वेअर, पूर्ण वर्गसंख्या जर असेल तर येणारे रूट्स हे रॅशनल असतील. आणि जर डेल्टा इज नॉट परफेक्ट स्क्वेअर, परफेक्ट म्हणजेच पूर्ण वर्ग जर नसेल तर येणारे जे रूट्स आहेत ते इररॅशनल असणार आहेत. आणि जर डेल्टा हा 0 असेल तर रूट्स आर इक्वल.
तर आपण आता वळणार आहोत एक्सरसाइज 2.6 कडे. क्वेश्चन आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट म्हणजेच डेल्टा ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन. मित्रांनो, आता आपण बघितलंय डेल्टा म्हणजे काय, द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac, आणि त्यासाठी आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 इज इक्वल टू 0. तर आपण काय करणार, पहिले ह्या इक्वेशनवरून ए बी आणि सी च्या किमती काढून घेणार. जस्ट कम्पेअर करायचं आहे आपल्याला. कंपेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस सी इज इक्वल टू 0. आता कंपेअर केल्यानंतर आपल्याला ए बी सीच्या किमती आता सहज ठरवता येणार आहेत. ए ची किंमत तुम्हाला मिळणार आहे 1, बी ची किंमत मिळणार आहे 4 अँड सी यू गेट 1. नाव यू कॅन इझिली write down the formula. Delta means b square minus 4ac. Write down the value of b. b is 4. Here the square of b म्हणजे b चा स्क्वेअर आहे, so you have to write 4 square minus 4 into a ची व्हॅल्यू आहे 1 into c ची अगेन 1. That is 4 square is 16 minus 4 into 1 that is 4. You get 12. Therefore delta is equal to 12. तर आपण आता दुसरं गणित बघणार आहोत. रूट ऑफ 3x स्क्वेअर प्लस 2 रूट ऑफ 2x मायनस 2 रूट ऑफ 3 इज इक्वल टू 0. अगेन जस्ट रिवाइज काय करायचं आहे आपल्याला, व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट काढायची आहे डेल्टा. परत आपल्याला काय करावं लागणार आहे, ए बी आणि सी च्या किमती फाइंड आउट करायच्या आहेत. सो कम्पेअर करायचं आहे आपल्याला ax स्क्वेअर प्लस bx प्लस सी इज इक्वल टू 0. मग आपल्याला ए बी आणि सी च्या किमती ठरवता येणार आहेत. ए इज इक्वल टू मिळणार आहे रूट 3, बी इज इक्वल टू 2 रूट 2 अँड सी इज इक्वल टू मायनस 2 रूट 3. Then we write the formula delta is equal to b square minus 4ac. आता आपल्याला ए बी सी च्या किमती इझिली टाकता येणार आहेत. बी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 2 रूट 2 2 रूट 2. आता बघा बी चा स्क्वेअर आहे म्हणून आपल्याला ह्या पण संख्येचा स्क्वेअर करावा लागणार आहे. मायनस 4 इथला ॲज इट इज लिहिला फॉर्म्युल्यामधला. ए ची व्हॅल्यू रूट 3 आपल्याला टाकायची आहे आणि सी ची मायनस 2 रूट 3 इज इक्वल टू. आता बघा ह्या टर्मचा स्क्वेअर काढायचा आहे. सगळ्यात पहिला आपण काय करूया, 2 चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे 4 लिहून घेतला. नंतर रूट 2 चा स्क्वेअर, स्क्वेअर रूट ऑफ 2 चा स्क्वेअर म्हणजेच तो 2 असणार आहे. मायनस हा 4 ॲज इट इज लिहून घेतला इंटू रूट 3 इंटू रूट 3 यू गेट 3 अँड इथला मायनस 2 राहू दिलेला होता तो लिहिला. 4 इंटू 2 8 मायनस, आता बघा मायनस 4 इंटू 3 इंटू मायनस 2. आता मायनस आणि मायनसचं मल्टिप्लिकेशन आहे, इट गेट्स प्लस नाऊ. 4 3 जार 12, 4 गुणिला 3 12 आणि 12 गुणिला 2 24. यू गेट 32 हिअर. देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू 32. तर आपण आता क्वेश्चन नंबर 2 बघत आहोत. डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ द फॉलोइंग इक्वेशन फ्रॉम देअर डिस्क्रिमिनंट. म्हणजे आता आपण मागच्या क्वेश्चनमध्ये काय केलं की एक इक्वेशन दिलेलं होतं, त्याच्यावरून फक्त डेल्टाची किंमत काढली म्हणजेच बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत काढली. पण यामध्ये काय करायचं आहे, डेल्टाची किंमत काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर तो डेल्टा जो आहे त्याचं नेचर कसं आहे ते पण आपल्याला ठरवायचं आहे, की जे आपण आत्ता मागच्या थोड्या वेळापूर्वी बघितलं होतं की त्याची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आहे का लेस दॅन 0 आहे का इक्वल टू 0 आहे, आणि त्यानुसार त्याचे रूट्स कसे आहेत हे आपल्याला इथं सांगायचं आहे. तर आपण सोडवतो एक्झाम्पल वाय स्क्वेअर मायनस 4y मायनस 1 इज इक्वल टू 0. या ठिकाणी आपल्याला परत कम्पेअर करायचं आहे एक्स स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 ह्या समीकरणासोबत, आणि ए बी सी यांच्या व्हॅल्यूज ठरवायच्या आहेत. ए ची व्हॅल्यू आपल्याला मिळते आहे 1,
बी इज इक्वल टू मिळणार आहे -4 अँड सी ची व्हॅल्यू मिळणार आहे -1. Therefore, delta is equal to b square minus 4ac. नेचर ऑफ द रूट्स ठरवण्यासाठी आपल्याला डेल्टा काढायचा आहे. तर डेल्टा ह्या किमतीमध्ये आपण -4चा स्क्वेअर -4 इंटू ए ची व्हॅल्यू आहे 1 अँड सी ची व्हॅल्यू अगेन -1. Therefore, -4 स्क्वेअर 16 मायनस मायनसचं मल्टिप्लिकेशन प्लस असणार आहे 4 इंटू 1 इंटू 1 दॅट इज 4. सो राईट डाउन 4 हिअर यू गेट 20. देअरफोर डेल्टा इज 20. आता हा आपल्याला इझिली सांगता येणार आहे बघा 20 हा 0 पेक्षा मोठा आहे का लहान आहे का बरोबर आहे. येस यू कॅन डायरेक्टली से की डेल्टा इज ग्रेटर दॅन 0. Therefore, when delta is greater than 0, काय म्हणतात रूल्स आपले की when delta is greater than 0, the roots are real and unequal. तर यानंतर आपल्याला दुसरं गणित बघायचं आहे 2x स्क्वेअर प्लस 5 रूट ऑफ 3x प्लस 16 इज इक्वल टू 0. या ठिकाणी आपल्याला डेल्टा म्हणजेच बी स्क्वेअर मायनस 4ac काढून त्याचं नेचर कसं आहे ते ठरवायचं आहे. सो कम्पेअर करायचं आहे याला कम्पेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. या स्टँडर्ड फॉर्मॅटसोबत यू गेट a इज इक्वल टू 2, b इज इक्वल टू 5 रूट 3 and c is equal to 16. Therefore, delta is equal to b square minus 4ac. फॉर्म्युला लिहून घेतलाय आपण डिस्क्रिमिनंटचा. आता आपण व्हॅल्यूज टाकणार आहोत याच्यामध्ये. b ची व्हॅल्यू आहे 5 रूट ऑफ 3. b चा स्क्वेअर आहे म्हणून आपल्याला याचा पण स्क्वेअर करायचा आहे. -4 ॲज इट इज लिहून घेतलाय. a ची व्हॅल्यू दिलेली आहे 2 अँड सी ची व्हॅल्यू आहे 16. नाव 5 रूट ऑफ 3चा स्क्वेअर आहे म्हणजे काय करायला लागेल पहिले 5चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे. 5चा स्क्वेअर 25 तो आपण लिहून घेणार. नंतर रूट ऑफ 3चा स्क्वेअर 3 सो इंटू 3 लिहून घेणार. -4 इंटू 2 4 गुणिला 2 8 आणि 16 गुणिला 8 जी व्हॅल्यू येणार ती लिहावी लागेल म्हणजेच 128. आता 25 गुणिला 3 75 मायनस 128 दॅट मीन्स -53. यांचं सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर मोठ्या संख्येतनं लहान संख्या आपण वजा करणार आहोत आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह देणार आहोत. आता बघा डेल्टाची आपल्याला किंमत मिळालेली आहे -53. आता ही व्हॅल्यू शून्यापेक्षा लहान आहे का मोठी आहे का बरोबरची आहे. बघा -53 आहे म्हणजे ही लेस दॅन 0 आहे. मग परत आपले नियम काय सांगतायत नेचर ऑफ रूट्सचे की जेव्हा डेल्टा जर लेस दॅन 0 असेल तर रूट्स आर नॉट रियल. रूट्स आर नॉट रियल.